आणि अगदी थोड्याच दिवसात हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मंत्र्यांसाठी शासकीय बंगले सज्ज झालेत। नागपूरचा देवगिरी बंगला हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालाय, तर नागपूरच्या देवगिरी बंगला म्हणजे सरकारीमध्ये नंबर 2 हे समीकरण अधोरेखित आहे। तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रवी भवन परिसरातील विजयगड हा बंगला मिळालाय। नागपूरमध्ये मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पहिल्यांदाच आईच्या नावासह नेमप्लेट पाहायला मिळत आहे। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरच्या देवगिरी या निवासस्थानासमोर आहे। आपण बघू शकतो की देवगिरी निवासस्थानासमोर एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री ही पाटी देखील लागलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की देवगिरी या बंगल्याचं महत्त्व हे देखील आहे की सरकारमधलं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान हे हा बंगला अधोरेखित करतो। त्यामुळे या विद्यमान सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे हे जवळपास निश्चित आहे। आणि मागच्या विशेष अधिवेशनाच्या काळातही ज्या प्रकारे आसन व्यवस्था असेल सभागृहातली किंवा इतरही कामकाज असेल त्यामध्ये एकनाथ शिंदे हे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान त्यांचं अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळत होतं। आता सर्वांचं लक्ष हे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर असणार आहे, कारण की हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्या नवीन पाट्या लावण्यात आलेल्या आपण बघू शकतो की पहिल्यांदा नागपूरमध्ये मंत्र्यांचं असेल उपमुख्यमंत्र्यांचं असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं असेल यांच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत त्यासोबत त्यांच्या आईचं नाव देखील पहिल्यांदा लिहिण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचे ते निवासस्थान आहे, तिथं नावाच्या पाट्या लागलेल्या आहे आणि ते हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।